मौनी अमावस्या व्रतकथा 18 जानेवारी 2026 रोजी मौनी अमावस्या आलेली आहे. ही कथा ऐकल्याने पुण्य लाभते. प्राचीन काळी देवस्वामी नावाचा एक ब्राह्मण कांचीपुरम नावाच्या शहरात राहत होता. त्यांच्या पत्नीचे नाव धनवती होते. त्याला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. मुलीचे नाव गुणवती होते. गुणवतीच्या लग्नासाठी देवस्वामींनी आपल्या मुलाला कुंडली दाखवण्यासाठी ज्योतिषाकडे पाठवले. ज्योतिषाने सांगितले की गुणवतीचे लग्न होताच ती विधवा होईल. देवस्वामी आणि धनवती खूप दुःखी झाले. त्यांनी ज्योतिषाला त्यावर उपाय विचारला. ज्योतिषाने सांगितले की सिंहल बेटावर एक पतिव्रता स्त्री राहते, जिचे नाव सोमा धोबीन आहे. जर सोमाने गुणवतीच्या घरी येऊन लग्नापूर्वी पूजा केली तर हा दोष दूर होईल. देवस्वामींनी त्यांच्या मुलीला त्यांच्या धाकट्या मुलासह बेटावर पाठवले. भाऊ आणि बहीण दोघेही समुद्रकिनारी पोहोचले आणि ते ओलांडण्याचा विचार करू लागले. जेव्हा त्यांना कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा ते भुकेने आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. त्या झाडावर एक गिधाड कुटुंब राहत होते. गिधाडाच्या मुलांनी भाऊ आणि बहिणीमधील संपूर्ण संभाषण ऐकले. त्यांनी त्यांच्या आईला दोघांनाही मदत करण्यास सांगितले. गिधाडाच्या आईने भाऊ आणि बहिणी दोघांनाही समुद्र पार करण्यास मदत केली. गुणवती आणि तिचा भाऊ सोमा धोबीच्या घरी पोहोचले. सोमा धोबीने त्याचे सर्व म्हणणे ऐकले आणि त्याला मदत करण्याचे मान्य केले. ती गुणवतीच्या घरी आली आणि तिच्या लग्नापूर्वी पूजा केली. त्यामुळे गुणवतीचा विधवत्वाचा शाप दूर झाला. मौनी अमावस्याच्या दिवशी व्रतकथा ऐकल्याचे विशेष महत्त्व आहे. ही कथा ऐकल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात आणि त्याला पुण्य प्राप्त होते. ही कथा व्यक्तीला संयम, धैर्य आणि श्रद्धेचा संदेश देते. मौनी अमावस्येच्या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान केल्याने पुण्य मिळते. या दिवशी तीळ, कपडे, अन्न आणि दक्षिणा दान करावी. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि त्याला मोक्ष मिळतो. मौनी अमावस्येला पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत? तर पूर्वजांसाठी तर्पण करावे. मौनी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावस्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पूर्वजांना अन्न अर्पण करावे. असे मानले जाते की अमावस्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. एखाद्याने पवित्र नदीत स्नान केले पाहिजे आणि दानधर्म आणि पूर्वजांना अन्न अर्पण केले पाहिजे. असे केल्याने पूर्वजांची कृपा प्राप्त होते. तर मौनी अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवावा. पिंपळाचे झाड हे देवांचे निवासस्थान आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.